श्रीनगर पोलीस स्टेशन गुन्हे शाखा घटक 5च्या गुन्हे शाखा यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार दुचाकी वाहनांवर 2 संशयित इसम इंदिरानगर नाका भागात फिरत आहेत अशी माहिती प्राप्त झाल्याने मिळालेल्या बातमीच्या आधारे त्या ठिकाणी सापळा रचून सदरची गाडी व 2 इराणी इसम यांच्याकडून ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोन साखळीसह मोटारसायकल चोरीचे दाखल असलेले 14 गुन्हे उघडकीस आणून 141 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 2 मोटारसायकल असा एकूण 5,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। तर पुढील तपास गुन्हे शाखा घटक 5 वागळे इस्टेट कडून करण्यात येत आहे। ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जे स्ट्रीट क्राइम्स आहे त्याच्या विरुद्ध स्ट्रॉंग ॲक्शन घेण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सर यांनी नेहमीच सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन स्तरावरती असेल, क्राईम ब्रांच स्तरावरती असेल, आपण याच्यामध्ये कारवाई करत आहोत। याच्या अगोदरही अशा कारवाई झालेल्या आहेत चेन स्नॅचिंगच्या विरुद्ध, जे आरोपी आहेत अटक करून आपण त्यांच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन घेतलेले आहे। त्या अनुषंगानं युनिट 5 क्राईम ब्रांच जे आहे याचे सिनियर PI विकास घोडके आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक माहिती होती की अशा पद्धतीचे आरोपी आपल्या इंदिरानगर ठाणे इथं आलेले आहेत। त्या अनुषंगाने त्यांना अरेस्ट केलं। त्याच्यामध्ये आपण इंट्रोगेशनमध्ये माहिती मिळाली की यांनी जवळजवळ 12 चेन स्नॅचिंग केलेले आहेत, त्यांनी स्वतः कबूल केलं। एक चिटिंगचा गुन्हाही त्यांनी केलेला कबूल केला आणि एक मोटर व्हेकल थेफ्टही त्यांनी केलेली आहे। याच्यामध्ये 2 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत। आशिफ सय्यद वय वर्ष 62 आणि बागर सय्यद वय वर्ष 38 हा वडील आणि मुलगा आहे, याच्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे। टोटल 141 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 मोटरसायकल असे एकूण 5,40,000चा मुद्देमाल आपण याच्यामध्ये जप्त केलेला आहे। एकूण 12 गुन्हे चेन स्नॅचिंगचे जे डिटेक्ट झालेले आहेत ते श्रीनगर पोलीस स्टेशन, ठाणेनगर, चितळसर, वागळे इस्टेट पोलीस स्टेशन, वर्तकनगर पोलीस स्टेशन, कापूरबावडी अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेले गुन्हे याच्यामध्ये उघडकीस आलेले आहेत। याच्या अगोदरचा या आरोपींच्या विरुद्ध जवळजवळ 23 गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न आहे। आशिफ सय्यद हा आरोपी आहे, त्याच्याविरुद्ध 23 गुन्हे चिटिंगचे गुन्हे आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत। आणि जो बागर सय्यद हा जो मुलगा आहे याच्या विरुद्ध चेन स्नॅचिंगचे जवळजवळ 5 गुन्हे दाखल असल्याचं समोर येत आहे। निश्चित स्वरूपामध्ये एक चांगलं डिटेक्शन झालेलं आहे क्राईम ब्रँचकडून। क्राईम ब्रँचचे ACP डिटेक्शन म्हणून निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली PI घोडके, PI नितीन पाटील, API भूषण शिंदे, API पल्लवी डगे पाटील, अविनाश महाजन, PSI तुषार माने, PSI सुनील आहिरे आणि पूर्ण टीमनं एक उत्कृष्ट काम आणि उत्कृष्ट डिटेक्शन केलेलं आहे। याच्यामध्ये आपण पुढेही याआधी जे आरोपी पकडलेले आहेत त्यांच्याविरुद्ध काही स्ट्रॉंग ॲक्शन घेता येते का त्याचीही पडताळणी आपण करत आहोत। आणि चेन स्नॅचिंगला आळा बसण्यासाठी निश्चित त्याच्यामध्ये मदत होईल आणि याच्या पुढेही कुठल्या पद्धतीचे असे गुन्हे घडत असतील तर त्याच्याविरुद्धही आपण स्ट्रॉंग ॲक्शन घेणार आहोत। बिस्मिल्लाह मंदी हाउस की मंदी खाने के लिए लोगों को करना पड़ रहा है इंतजार। सिर्फ 199 में दिल को खुश कर देने वाली मंदी, सोलापुर वासियों का कई सालों का विश्वास। बीजापुर बेस में स्थित होटल बिस्मिल्लाह ने शुरू किया है बिस्मिल्लाह मंदी हाउस। बिल्कुल कम दामों में शानदार से शानदार जैतून, अन्य प्रकार के मंदी सिर्फ और सिर्फ मिलेंगे बिस्मिल्लाह मंदी हाउस में। अगर आप सोच रहे हैं कि अपने परिवार के साथ किसी अच्छे होटल में खाना खाने जाएं, तो देर किस बात की, एक बार बिस्मिल्लाह मंदी हाउस में जरूर आएं। फैमिली के लिए एक खूबसूरत, शानदार और खास फैमिली सेक्शन बिस्मिल्लाह मंदी हाउस में आपकी सेवा में हाजिर है। अपने दोस्तों के साथ बाहर खाने जाना हो या किसी दोस्त की बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करनी हो तो एक बार बिस्मिल्लाह मंदी हाउस में जरूर आए। एक बार मंदी खाओगे तो बार बार आओगे। हमारा पता बीजापुर बेस पुराना बिस्मिल्लाह होटल, 1st फ्लोर, सोलापुर।